Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. In previous session, we had seen about parallel projection. गेल्या सेशनला आपण पॅरलल प्रोजेक्शन काय आहे हे पाहिलं आहे. या सेशनमध्ये आपण पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन बघणार आहोत. गेल्या सेशनला आपण पॅरललमध्ये दोन टाईप बघितले, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन आणि ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन. ऑर्थोग्राफिकमध्ये परत दोन होते, मल्टीव्ह्यू आणि एक्झोनोमॅट्रिक. मल्टीव्ह्यूमध्ये टॉप प्रोजेक्शन, फ्रंट प्रोजेक्शन आणि साईड प्रोजेक्शन असे तीन टाईप आपण बघितले. एक्झोनोमॅट्रिकमध्ये आयसोमेट्रिक, डायमॅट्रिक आणि ट्रायमॅट्रिक असे तीन बघितलेत. त्याच्यानंतर ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शनमध्ये आपण दोन टाईप बघितलेत, कॅव्हेलियर आणि कॅबिनेट. ओके, तर हे असं पॅरलल प्रोजेक्शन होतं. या सेशनला आपण पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन बघणार आहोत. पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचे तीन टाईप आहेत, 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आणि 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. मग हे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन काय आहेत आपण बघूयात आता. तर पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन प्रिझर्व्स द डेप्थ इन्फॉर्मेशन बट इट डज नॉट प्रिझर्व ट्रू शेप अँड साईज ऑफ द ऑब्जेक्ट. हे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये काय होतं की ते डेप्थ इन्फॉर्मेशन प्रिझर्व करतं, पण त्याच्यामध्ये ऑब्जेक्टचा ट्रू शेप आणि साईज हे प्रिझर्व होत नाही. एक्झॅक्टली पॅरलल प्रोजेक्शनच्या ऑपोजिट आहे हे. पॅरलल प्रोजेक्शनमध्ये ट्रू शेप आणि साईज प्रिझर्व होते, पण डेप्थ इन्फॉर्मेशन प्रिझर्व नाही होत. पण पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये डेप्थ इन्फॉर्मेशन प्रिझर्व होते, पण ऑब्जेक्टचा ट्रू शेप आणि साईज जी आहे ती प्रिझर्व होत नाही. ओके, साईज ऑफ द ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन द डिस्टन्स बिटवीन व्ह्यू प्लेन, द सेंटर ऑफ द प्रोजेक्शन अँड द ऑब्जेक्ट. आता डायग्राममध्ये बघा, खाली तुम्हाला क्यूब दिसतोय. हा जो क्यूब दिसतोय तो तुमचा ऑब्जेक्ट आहे. हे तुमचे एक्स वाय झेड हे जे आहेत ते प्रिन्सिपल ॲक्सिस आहेत. ओके, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतात यांना. आणि हे जे रेक्टँग्युलर हा जो प्लेन आहे याला आपण व्ह्यू प्लेन असं म्हणतो. ओके, तर तुमच्या ऑब्जेक्टची प्रोजेक्शन साईज जी आहे ती कशावर डिपेंड आहे, तर डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ प्रोजेक्शन, हा जो पॉईंट आहे तो सेंटर ऑफ प्रोजेक्शन आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये आपण एका सिंगल पॉईंटमधून आपले जे पॅरलल रेज जे आहेत ते ऑब्जेक्टच्या व्हर्टायसेसमध्ये आपण सेंड करतो. ओके, तर याचं जे ऑब्जेक्टचं जे साईज आहे, प्रोजेक्टेड साईज, ते कशावर डिपेंड आहे, तर हे सेंटर ऑफ प्रोजेक्शनचं डिस्टन्स, हे व्ह्यू प्लेन आणि हे ऑब्जेक्ट, या तिघांचं जे डिस्टन्स आहे त्याच्यावर तुमच्या ऑब्जेक्टची साईज जी आहे ती डिपेंड आहे. ह्या व्ह्यू प्लेनवर तुमच्या ऑब्जेक्टची जी साईज जी दिसणार आहे, इथं पी डॅश एक्स पी वाय पी हा जो रेक्टँगल आहे हा तुमच्या ऑब्जेक्टचा प्रोजेक्टेड साईज आहे. हा कशावर डिपेंड आहे, तर हे डिस्टन्स बिटवीन क्यूब, दिस व्ह्यू प्लेन अँड सेंटर ऑफ प्रोजेक्शन, या तिन्हीच्या डिस्टन्सवर ते डिपेंड आहे. ओके, प्रोजेक्शन ऑफ द डिस्टंट ऑब्जेक्ट इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ नियरर ऑब्जेक्ट. डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणजे दूर असलेला ऑब्जेक्ट. ओके, तर प्रोजेक्शन ऑफ द डिस्टंट ऑब्जेक्ट इज स्मॉलर. आता जो ऑब्जेक्ट व्ह्यू प्लेन पासून खूप दूर अंतरावर आहे, डिस्टंट आहे. ओके, डिस्टंट, त्याला डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणतात. जो दूरवर आहे त्या ऑब्जेक्टला काय म्हणतो, डिस्टंट ऑब्जेक्ट. तर तो स्मॉलर असतो. कशापेक्षा स्मॉलर असतो, तर जो ऑब्जेक्ट नियरर आहे व्ह्यू प्लेनच्या त्याच्यापेक्षा हा डिस्टंट ऑब्जेक्टचं जे प्रोजेक्शन आहे तुमच्या व्ह्यू प्लेनवर ते कसं असतं, तर छोटा असतो. म्हणजे जेवढ्या व्ह्यू प्लेन पासून तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जेवढ्या दूर असणार आहे तेवढं त्याचं त्या ऑब्जेक्टचं तुमच्या व्ह्यू प्लेनवर प्रोजेक्शन जे असणार आहे, प्रोजेक्शन साईज ती छोटी असणार आहे. आणि तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट तुमच्या व्ह्यू प्लेनच्या जेवढ्या जवळ असणार आहे तेवढं त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं व्ह्यू प्लेनवर जे तुमचं प्रोजेक्शन असणार आहे त्याची साईज ही मोठी असणार आहे. ओके, तेच इथं सांगितलेलं आहे की साईज ऑफ द ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन डिस्टन्स बिटवीन व्ह्यू प्लेन, द सेंटर ऑफ द प्रोजेक्शन अँड द ऑब्जेक्ट. In perspective projection, the point where the projected parallel lines converge to a single point is called as vanishing point. आता तुमच्या पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये आपण जे प्रोजेक्टेड पॅरलल लाईन्स जे आहेत त्या सर्व प्रोजेक्टेड पॅरलल लाईन्स ज्या एका सिंगल पॉईंटला येतात त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, व्हॅनिशिंग पॉईंट असं म्हणतो. ज्या पॉईंटला तुमच्या प्रोजेक्टेड पॅरलल लाईन्स कॉन्व्हर्ज होतात म्हणजे एकत्र येतात त्या पर्टिक्युलर पॉईंटला आपण काय म्हणतो, व्हॅनिशिंग पॉईंट असं म्हणतो. ओके,
इथं उजव्या साईडला जे डायग्राम आहे ते बघा, इथं जो तुम्हाला व्हॅनिशिंग पॉईंट म्हणजे दिसत आहे, की इथे पॉईंट आउट केलेला आहे मी, हे आहे तुमचे हे व्हॅनिशिंग पॉईंट आहेत. हे तुमचे प्रोजेक्टेड पॅरलल लाईन्स आहेत. ओके, हे तुमचे प्रोजेक्टेड पॅरलल लाईन्स आहेत. जे डॉटेड लाईन्स जे आहेत ते तुमचे प्रोजेक्टेड पॅरलल लाईन्स आहेत. ते एका पॉईंटला जिथं कॉन्व्हर्ज होतात, ह्या पॉईंटला त्याला काय म्हणतो आपण, व्हॅनिशिंग पॉईंट म्हणतो. या पॉईंटला व्हॅनिशिंग पॉईंट म्हणतो, या पॉईंटला व्हॅनिशिंग पॉईंट म्हणतो, या पॉईंटला व्हॅनिशिंग पॉईंट म्हणतो. हा पण व्हॅनिशिंग पॉईंट. ओके, आणि हा खालचा जो आहे तो पण व्हॅनिशिंग पॉईंट आहे. तर व्हॅनिशिंग पॉईंट म्हणजे काय, तर जिथं तुमचे प्रोजेक्टेड पॅरलल लाईन्स एकत्र येतात, कॉन्व्हर्ज होतात, त्याला आपण व्हॅनिशिंग पॉईंट म्हणतो. आता इफ द सेट ऑफ द पॅरलल लाईन्स आर पॅरलल टू एनी ऑफ द प्रिन्सिपल ॲक्सिस, देन व्हॅनिशिंग पॉईंट फॉर सच अ सेट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल व्हॅनिशिंग पॉईंट. आता प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे कोणते ॲक्सिस आहेत, तर एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस हे तुमचे प्रिन्सिपल ॲक्सिस आहेत. ओके, जर आता गिवन सेट ऑफ पॅरलल लाईन्स या कोणत्याही ॲक्सिसपैकी एका ॲक्सिसला किंवा मल्टिपल ॲक्सिसला जर पॅरलल जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल व्हॅनिशिंग पॉईंट. ओके, आता टाइप्स ऑफ पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन बघूयात आपण. टाइप्स ऑफ पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आर बेस्ड ऑन द नंबर ऑफ व्हॅनिशिंग पॉईंट. टाइप्स कशावर डिपेंड आहेत, तर हे व्हॅनिशिंग पॉईंट किती आहेत त्याच्यावर तुमच्या पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचे टाइप्स डिपेंड आहेत. ओके, देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ द पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. किती टाइपचे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आहेत, 3 टाइपचे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आहेत, डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ युअर व्हॅनिशिंग पॉईंट. 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन अँड 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन मध्ये एक व्हॅनिशिंग पॉईंट असणार आहे. 2 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन मध्ये 2 व्हॅनिशिंग पॉईंट असणार आहेत आणि 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन मध्ये 3 व्हॅनिशिंग पॉईंट असणार आहेत. ओके, तर डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ युअर व्हॅनिशिंग पॉईंट्स, the perspective projection is categorized into 3 types: 1 point perspective projection, 2 point perspective projection and 3 point perspective projection. आता 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन बघूयात सर्वप्रथम आपण. 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन इज अचीव्ड बाय अलाइनिंग व्ह्यू प्लेन विथ 2 प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके, तर 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन कसं अचीव्ह केलं जातं, तर तुमचा व्ह्यू प्लेन जो आहे तो 2 प्रिन्सिपल ॲक्सिसला अलाइन केला जातो. इन अदर वर्ड्स, 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन इज अचीव्ड बाय सेटिंग अप वन ऑफ द प्रिन्सिपल ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द व्ह्यू प्लेन. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन कसं अचीव्ह केलं जातं, तर तुमचा बाय सेटिंग ऑफ वन ऑफ द प्रिन्सिपल ॲक्सिस, तुमचा XYZ हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस जे आहेत त्याच्यापैकी एक जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तो आपण व्ह्यू प्लेनला परपेंडिक्युलर करून 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन अचीव्ह करतो. आता हे डायग्रामॅटिकली इथं बघूयात. हा जो आहे, हा रेक्टँगल आयत जो आहे हा मोठा, हा तुमचा व्ह्यू प्लेन आहे. ओके, आणि हे क्यूब जे आहेत ते तुमचे ऑब्जेक्ट आहेत. आता हा फर्स्ट क्यूब जो आहे याच्यामध्ये 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन अचीव्ह केलेलं आहे. कसं, आता हे 3 जे डॉटेड जे तुम्हाला लाईन्स जे दिसत आहेत ते तुमचे प्रिन्सिपल ॲक्सिस आहेत तुमच्या ऑब्जेक्टचे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. याच्यापैकी एक जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तो आपण इथं व्ह्यू प्लेनला परपेंडिक्युलर केला आहे. ओके, तुमचं डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला, इथं डॉटने आपण त्याला एंड केलेला आहे. तो तुमचा प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे तो व्ह्यू प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. इट कंटेन्स ओनली 1 व्हॅनिशिंग पॉईंट ॲट द होरायझन. 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये एकच व्हॅनिशिंग पॉईंट असतो. आता इथल्या डायग्राममध्ये बघा, हा तुमचा क्यूब आहे तो पर्टिक्युलर 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅनिशिंग पॉईंट किती दिसत आहेत, एकच. व्हॅनिशिंग पॉईंट म्हणजे काय, जिथं तुमचे प्रोजेक्टेड पॅरलल लाईन्स एकत्र येतात, कॉन्व्हर्ज होतात. किती पॉईंट आहेत असे, इथं एकच आहे, म्हणजे व्हॅनिशिंग पॉईंट एकच आहे. म्हणजे 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये तुमचा व्हॅनिशिंग पॉईंट एकच असतो. आता पुढचा टाईप बघूयात आपण, 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. In 2 point perspective projection, view plane is parallel to one of the principal axis, or if view plane intersects exactly 2 principal axis. आता 2 point perspective projection कसं अचीव्ह केलं जातं, तर याच्यामध्ये 2 point perspective projection view plane is parallel to one of the principal axis. तुमचा व्ह्यू प्लेन जो आहे तो वन ऑफ द प्रिन्सिपल ॲक्सिस, तुमच्या ऑब्जेक्टचा XYZ हे 3 प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहेत. याच्यापैकी एका ॲक्सिसला जर तुमचा व्ह्यू प्लेन जो आहे तो जर पॅरलल जर असेल, एक्स ॲक्सिसला असू द्या, वाय ॲक्सिसला असू द्या किंवा झेड ॲक्सिसला असू द्या, एनी वन ऑफ द प्रिन्सिपल ॲक्सिसला तुमचा व्ह्यू प्लेन जर पॅरलल जर असेल
तर तो पर्टिक्युलर प्रोजेक्शन कसा असतो, 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन असतो. किंवा एक प्रिन्सिपल ॲक्सिस पॅरलल म्हणजेच काय झालं, तुमचे बाकीचे जे उरलेले जे प्रिन्सिपल ॲक्सिस आहेत ते काय करतात, तुमच्या व्ह्यू प्लेनला इंटरसेक्ट करतात. ओके, तर 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये काय असतं, वन ऑफ द प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे तुमचा व्ह्यू प्लेनला हा पॅरलल असतो. आता डायग्रामॅटिकली बघूयात आपण इथं. हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. ओके, तर हा तुमचा 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचा जो ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतं डायग्राममध्ये हे 2 प्रिन्सिपल ॲक्सिस जे आहेत ते तुमच्या व्ह्यू प्लेनला इथं डॉटनी एंड केलं म्हणजे ते इंटरसेक्शन आहे. ओके, ॲरो जर असेल तर ते इंटरसेक्शन व्ह्यू प्लेनला नाही आहे. आता इथं 2 डॉट आहेत म्हणजे हा या ऑब्जेक्टचे 2 प्रिन्सिपल ॲक्सिस जे आहेत ते तुमच्या व्ह्यू प्लेनला काय करतायत, इंटरसेक्ट करतायत. किंवा हा रिमेनिंग जो 1 ॲक्सिस जो आहे ॲरोचा, हा पर्टिक्युलर ॲक्सिस जो आहे तो तुमच्या व्ह्यू प्लेनला काय कसा आहे, पॅरलल आहे. तर अशा प्रोजेक्शनला ज्याच्यामध्ये एक प्रिन्सिपल ॲक्सिस तुमच्या ऑब्जेक्टचा हा पॅरलल टू व्ह्यू प्लेन आहे आणि बाकीचे जे 2 प्रिन्सिपल ॲक्सिस जे आहेत ते जर तुमच्या व्ह्यू प्लेनला इंटरसेक्ट जर करत असतील तर अशा टाईपच्या प्रोजेक्शनला आपण काय म्हणतो, 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन असं म्हणतो. ओके, आता थर्ड टाईप बघूयात आपण पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचा, 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन happens when view plane is not parallel to any of the principal axis. ओके, तर 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये कसं असतं, तर तुमचे 3 ॲक्सिस जे आहेत, 3 प्रिन्सिपल ॲक्सिस जे आहेत तुमच्या प्रोजेक्शनचे, याच्यापैकी कोणताही प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे पर्टिक्युलर तो तुमच्या व्ह्यू प्लेनला पॅरलल नसतो. ओके, तर डायग्रामॅटिकल बघूया तिथं आपण. आता हा थर्ड पॉईंट 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आहे. हा ऑब्जेक्ट जो आहे हे त्याचे जे 3 प्रिन्सिपल ॲक्सिस जे आहेत ते डॉटने एंड झालेत म्हणजे या व्ह्यू प्लेनला ते काय करतायत, तिन्ही इंटरसेक्ट करतायत. या तिन्हीपैकी कोणताही प्रिन्सिपल ॲक्सिस हा तुमच्या व्ह्यू प्लेनला पॅरलल नाही आहे. अशा पर्टिक्युलर प्रोजेक्शनला आपण काय म्हणतो, 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. ओके, तर इथं डायग्राममध्ये बघा, इथं 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये तुम्हाला 3 व्हॅनिशिंग पॉईंट दिसत आहेत. ओके, आणि इथं 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये तुम्हाला 2 व्हॅनिशिंग पॉईंट दिसत आहेत. 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये हा एकच व्हॅनिशिंग पॉईंट आहे. एक व्हॅनिशिंग पॉईंट, हे 2 व्हॅनिशिंग पॉईंट आणि हे पर्टिक्युलर 3 व्हॅनिशिंग पॉईंट. म्हणजे डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ युअर व्हॅनिशिंग पॉईंट्स तुमचे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचे 3 टाईप आहेत. ओके, तर हे होते तुमच्या पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनचे 3 टाईप्स. ओके, 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आणि 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. आता हे डायग्राम आहे इथं व्यवस्थित लक्ष देऊन पहा. याच्यामध्ये तुमच्या क्यूब जो एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे, क्यूब, सॉलिड क्यूब, आणि या क्यूबचे आपण आत्तापर्यंतचे जेवढे प्रोजेक्शनचे टाईप्स बघितले त्या वेगवेगळ्या टाईप्समध्ये त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचे कसे व्ह्यूज, कसे प्रोजेक्शन्स येतील हे डायग्रामॅटिकली इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, तर सर्वप्रथम आपण आहे आपलं ग्राफिकल प्रोजेक्शन्स. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, पॅरलल प्रोजेक्शन, पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. पॅरलल प्रोजेक्शनमध्ये परत ऑर्थोग्राफिक आहे, ऑब्लिक प्रोजेक्शन आहे, असे 2 टाईप आहेत. ऑर्थोग्राफिकमध्ये परत मल्टीव्ह्यू आणि ॲक्झॉनोमेट्रिक आहे. आता मल्टीव्ह्यूमध्ये प्लॅन म्हणजे काय असणार आहे, टॉप व्ह्यू, एलिव्हेशन म्हणजे फ्रंट व्ह्यू. तर तो पर्टिक्युलर हे बेसला खाली दाखवलेला आहे जे तुमचे प्रोजेक्शन्स आहेत. ओके, तर हा झाला मल्टीव्ह्यू प्रोजेक्शन तुमच्या क्यूबचा. ॲक्झॉनोमेट्रिक तुमच्या क्यूबचा कसा असणार आहे, हा आयसोमेट्रिक जो आहे असा दिसणार आहे प्रोजेक्शन. डायमेट्रिक हा आहे प्रोजेक्शन जो आहे हा पर्टिक्युलर असा दिसणार आहे. आणि ट्रायमेट्रिक खालची जी डायग्राम आहे क्यूबची तो त्या टाईप दिसणार आहे. ओके, ऑब्लिक प्रोजेक्शनमध्ये परत कॅबिनेट आहे, कॅव्हॅलियर आहे. ओके, हा थर्ड जो आहे मिलिटरी, हा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे पण तिथं रिप्रेझेंट केलेला आहे. पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये परत 3 टाईप होते. 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन जिथं ज्याला एकच व्हॅनिशिंग पॉईंट असतो. परत 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये तुमचा पर्टिक्युलर क्यूब अशा टाईपने दिसणार आहे. 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये तुमचा क्यूब अशा टाईपने दिसणार आहे ज्याच्यामध्ये 3 व्हॅनिशिंग पॉईंट्स असणार आहेत. चौथा पण टाईप आहे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये ज्याचं नाव आहे कर्व्हिलिनियर, पण तो तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. ओके, तर हे डायग्रामॅटिकली तुमच्या क्यूबचे रिप्रेझेंटेशन वेगवेगळ्या प्रोजेक्शन्समध्ये हे रिप्रेझेंटेशन आहे. तर अशा रीतीने इथं आपण पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन हा पॉईंट कव्हर केलेला आहे. ओके, थँक्यू.